सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला. मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये आणि करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे. पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं. कशाचं मी अपमान करतो? पण काही मध्ये निवडणुकीत काय घडलं काय नाही ह्याच्या खोलात मी जात नाही. आता देखील काही घडलं, आम्ही कुणाचा अनादर करणारी माणसं नाहीये. तुम्ही अनेक वर्ष मला ओळखता, त्याच्यामध्ये जेवढं काही कार्यकर्त्याला मदत करता येईल, त्याचे प्रश्न सोडवता येईल हे सोडवण्याचा प्रयत्न आपण मनापासून करत असतो. पण हे सगळं करत असताना कालचं उदाहरण सांगतो. काल अण्णा येऊ शकला नाही, परंतु श्रीरंगाप्पा बारणे होते, महेश लांडगे देखील येऊ शकले नाही, परंतु अश्विनीताई जगताप होत्या, महायुतीचे आमदार आणि बाकीचे इतर सहकारी त्यामध्ये आलेले होते. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा वेगवेगळ्या डीपीसी, विलास आमदार बरेच वर्ष होतात, त्यालाही माहिती आहे डीपीसी कशी चालते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कधी फार भेदभाव करणारा कार्यकर्ता नाही. आता इथल्या कितीतरी लोकांना माहिती आहे की आपण जरी मोठ्या संख्येने महानगरपालिकेमध्ये आपलं बहुमत असलं तरी देखील मी विरोधकांना पण सामावून घ्यायचो, काही त्यांची पण कामं करायचो, त्यांना पण निधी द्यायचो. ही गोष्ट भाऊसाहेबांना पण माहिती आहे. भाऊसाहेबच्या बरोबर त्यावेळेस विनोद नडे आणि बाकीचे सगळे सहकारी आपल्या बरोबर आले, त्यांनाही माहिती आहे. कारण शेवटी ते पण काही भागाचं प्रतिनिधित्व करत असतात. काल काही गोष्टी तिथं झाल्या, वास्तविक सगळं चाललेलं होतं, ते सगळेजण पाहत होते. 2ला मीटिंग सुरू झाली, 2.5 तास मीटिंग चालली आणि मी होतो, आपले चंद्रकांत दादा होते, दिलीप वळसे पाटील होते, नीलमताई गोरे होत्या, पवार साहेब होते, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे होत्या, अमोल कोल्हे होते, श्रीरंगाप्पा बारणे होते, मेधाताई कुलकर्णी होत्या आणि बरेचसे आमदार होते. मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि त्यामध्ये कामं कुठली काय, तर त्याच्यामध्ये सातत्याने सुप्रिया म्हणाली की बाबा मावळमध्ये जास्त दिलं, मावळमध्ये जास्त दिलं. मावळ पण आपलाच भाग आहे, त्या भागामध्ये थोडीशी कामं अधिकशी करणं गरजेचं होतं, कारण लोणावळ्यासारखं शहर आहे, इतर काही बाबी आहेत. आणि त्याच्यातनं सुनील शेळके म्हणते की सारखं मावळचा का उल्लेख करता? याच्या आधी शिरूर लोकसभा मतदारसंघात, बारामती लोकसभा मतदारसंघाला बऱ्यापैकी दिलेले, असा भेदभाव कशाला करता? आणि काल देखील मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो. म्हणलं वेळ लागला तरी चालेल, परंतु कुणाला दुखवायचं नाही, कुणाला नाराज करायचं नाही. जे काही प्रश्न असतील ते प्रश्न समजून घ्यायचे. परंतु काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला. मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये आणि करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे. पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं. कशाचं मी अपमान करतो? मी त्याच्यामध्ये अनेकदा कोल्हे म्हणाले आम्हाला निधी नाही. त्यावेळेस मी नाईलाजास्तव सांगितलं की डीपीडीसी मध्ये कुणाला अधिकार आहे, कोण निमंत्रित आहे, आमदार पण निमंत्रित आहे, खासदार पण निमंत्रित आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे 2004ला मी तुमचा पालकमंत्री झालो, ते 2014 पर्यंत मी पालकमंत्री होतो, 10 वर्ष. आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये 2.5 वर्ष होतो आणि आता 1 वर्ष, जवळपास 13-14 वर्ष मी पालकमंत्री आहे. त्याच्यामध्ये अनेक बैठका मी करत असतो. ते माजी आणि आजी आमदार म्हणून विलास आणि अण्णांनी पाहिलेलं आहे. तुमच्यातले पण काही सदस्य जे डीपीसीचे मेंबर आहेत त्यांनी पण त्या गोष्टी पाहिल्या. पण काहीतरी असं सांगायचं की यांची बळजबरी चाललेली आहे, हे बोलून देत नाही, हे निधी देत नाही, हे निव्वळ नरेटिव्ह सेट करण्याचं काम आहे. ह्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र, एक जी काही ओळख स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्माण केलेली आहे, त्याचा आदर करतच आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. तिथं कुठेही आपण चुकीचं वागत नाही.
आणि त्यामुळं जे काही गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय त्याची नोंद कृपा कार्यकर्त्यांनी पण घ्यावी आणि माझ्या नागरिक बंधू भगिनींनी पण घ्यावी। त्या संदर्भामध्ये खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या कामाच्या निमित्तानं मागे लोकसभेचा निकाल थोडासा वेगळा लागला। देश पातळीवर आले, मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, परंतु थोडंसं अल्पसंख्याक समाज या महायुतीपासून जरा बाजूला गेलेला पाहायला मिळाला। त्याचं कारण मगाशी पठाणताईंनी बोलत असताना सांगितलं, काही ना काही मनामध्ये कुणाच्या भीती होती, परत हे आले तर काहीतरी वेगळं करतील, आपल्याला काही मताचा अधिकार देणार नाही किंवा आपल्यावर अन्याय होईल, असं काही घडलं जाणार नाही। कारण हा भारत देश आहे, हा सेक्युलर विचाराचा आहे, ह्याच्यामध्ये रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तीच लाईन ही आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्यांच्या महायुतीने धरलेली। म्हणून जे लोकसभेमध्ये कुठेतरी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार, आपकी बार 400 पार, कशाला 400 पार पाहिजे, तर यांना घटना बदलायची, यांना संविधान बदलायचंय, यांना माझ्या मागासवर्गीय आदिवासींचं आरक्षण काढायचंय, त्यांना काही लोकांना CAA कायदा आणून भारतातनं बाहेर काढायचंय, असं काहीही माझ्या गोरगरिबांना, माझ्या मागासवर्गीयांना, आदिवासींना, माझ्या मुस्लिम बांधवांना सांगण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुर्दैवाने आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो की हे चुकीचं आहे, खोटं सांगतायत, हे लोकांना दिशाभूल करतायत, हे दादांत खोटं आहे, परंतु लोकांनी आमच्यावर विश्वास कमी ठेवला आणि त्यांच्या म्हणण्यावर महाराष्ट्रात तरी विश्वास जास्त ठेवला आणि त्याबद्दलचा निकाल आपण सगळ्यांनी बघितला। आता विधानसभेची निवडणूक आहे, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मी फार बारकाईने विचार करून, अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला अर्थ मंत्रालय दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं अर्थ मंत्रालय सांभाळत असताना कुठल्याही बाबतीमध्ये अडचणी येऊ नये म्हणून मी ह्यावेळेस गरीब माणूस आणि विकास, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या इथं पसरणाऱ्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना, तरुण तरुणींना सगळ्यांना मला सांगायचं की ह्या निवडणुकीमध्ये समोरचे काहीतरी वेगळं बोलून आपल्याला कुणावर टीका टिप्पणी करायला सांगतील, आपल्याला कुणावरही टीका टिप्पणी करत बसायचं नाही, त्यामध्ये वेळ घालवायचा नाही। आपल्याला विकास करायचा, सांध्यापासून बांध्यापर्यंत आपल्याला पुणे जिल्ह्यातले पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीणचे प्रश्न सोडवायचे। त्या पद्धतीनं मेट्रोची कामं मी हातामध्ये घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये निगडीत कात्रज हेही काम आता आपलं सुरू केलेलं आहे। बाकीच्याही भागामध्ये मेट्रो नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। काही जवळची गावं ही कुठल्या महानगरपालिकेमध्ये टाकायची का नवीन महानगरपालिका निर्माण करायची, त्याबद्दलचा पण अभ्यास आणि विचार मी आणि माझे सगळे सहकारी करतायत। जे बहुमताने जनतेच्या मनात असेल ते करण्याच्या करता महायुतीचं सरकार कटिबद्ध त्या ठिकाणी राहील। इतर पण रस्त्याची कामं असतील, फ्लायओव्हरची कामं असतील, वेगवेगळ्या घटकाच्या वेगवेगळ्या योजना असतील, त्याच्यामध्ये सारथी असेल, महाज्योती असेल, त्याच्यामध्ये बार्टी असेल, आरटी असेल, मार्टी असेल, अशा अनेक आपण सगळ्या जाती धर्माला कसा न्याय देता येईल याबद्दलचे निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत। आणि तुम्हाला पण माहिती आहे मी इतके वर्ष काम करतो, मी कधी जातीपातीचा, नात्या गोत्याचा विचार केलेला नाही। त्याच्यामुळं तुम्ही सगळ्या मतदार बंधू भगिनींना ठासून सांगायला काही हरकत नाही। आपण तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कशी वाढेल तोही प्रयत्न आम्ही करतोय। लवकरच आम्ही श्वेतपत्रिका इंडस्ट्रीच्या बद्दल काढतोय, ती तुम्हाला त्या बाबतीमध्ये पाहायला मिळेल। शहरं वाढतायत,
ते नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असताना शहरातले प्रश्न कसे सुटतील। आज साखर असेल किंवा बाकीची जी काही राजगुरुनगर असेल, ही जी काही मेदनकरवाडी असेल, एवढी मोठे लाखाच्या पुढे तिथली लोकसंख्या झालेली आहे। अशा कितीतरी आपल्याला ग्रामपंचायतीचा उल्लेख करता येईल। वाघोली असेल, अशा पद्धतीनं तिथं पण काही समस्या आहेत। त्या समस्या दूर करण्याच्या करता मी केंद्राचा पण नितीन गडकरी, अमित भाई शाह, आपले नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून तिथलाही निधी आणतोय, राज्य सरकारचा निधी देतोय। काल परवाच मी शेखर सिंग आयुक्ताला घेऊन बसलो होतो। 1150 कोटी रुपयाचा इंद्रायणी आणि माझी पवना या नदीचं पोल्युशन कमी करण्याच्या करता सिवरेज STP, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, CPU हे आपण बसवतोय। त्याचं काम इंदूरला ज्या एजन्सीने केलं किंवा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये हे अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम चांगलं जिथं झालेलं आहे, अशा एजन्सीला सर्वे करायला आपण सांगितलेलं आहे। आणि त्याच्यातून माझ्या शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव कमी होईल, माझ्या शहराला प्यायला व्यवस्थित पाणी मिळेल, माझ्या शहरामध्ये वापरलेल्या पाण्याची नीटपणे विल्हेवाट लागेल। या सगळ्याच्या बद्दल मी पालकमंत्री या नात्याने, तुमचा सहकारी या नात्याने तिथं बसतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।